श्री स्वामी समर्थ. तर मी हा जो ब्लाऊज दाखवते आहे तो वेलवेटचा ब्लाऊज आहे. तर वेलवेटचा ब्लाऊज शिवताना एकतर टिप बसत नाही मशीनवर किंवा शिवताना कापड घसरतं, अशा बऱ्याच अडचणी येत असतात. तर मी हा जो ब्लाऊज शिवलेला आहे तो एकदम व्यवस्थित असा फिनिशिंगमध्ये आलेला आहे. तर मी तो कसा शिवला, म्हणजे काय त्याला ट्रिक वापरली ते मी आज दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. तर मी अस्तर कट करून घेतलेलं आणि ब्लाऊज पीस अंथरून अगदी व्यवस्थित अस्तर मी ठेवून घेते. कारण ज्या कस्टमरने मला ब्लाऊज दिलेला होता त्यांची स्लीव्ज मोठी होती, म्हणजे लॉंग स्लीव्ज होती. तर मी स्लीव्ज ठेवून घेतली, पाठीचा भाग ठेवून घेतला आणि हा ब्लाऊज हा प्रिन्स कट होता त्याच्यामुळं सगळे पार्ट ठेवून घेतले आणि व्यवस्थित असं कट करून घेते. मी पाठीचा गळा कट नव्हता केला, डायरेक्टच अस्तर कट करून घेतलं फक्त. तर अशा पद्धतीने कट करून घेतलं. तर आता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला टिप मारताना जर घसरत असेल किंवा मशीनवर टिप येत नसेल तर सगळ्यात म्हणजे पहिल्यांदा आपण व्यवस्थित असे जे आपले पार्ट आहेत फ्रंट साईडचे तर ते ठेवून घ्यायचे. आणि जो मी हा ग्लू दाखवत आहे तर तो ग्लू किंवा फॅब्रिक ग्लू कोणताही वापरला तरी चालतो. तर एकदम कडेला एकदम छोटे छोटे टिपके देऊन घ्यायचे आणि व्यवस्थित असं आहे ना अस्तर आपलं चिटकवून घ्यायचं कडेने. आणि जे आपला ब्लाऊज पीस आहे ना वेलवेटचा तो थोडासा जास्त कट करायचा, कारण अस्तर ॲक्युरेट आपलं बरोबर कट केलेलं असतं. आणि जर पीस जास्त कट करून घेतला तर आपल्याला कमी जास्त काय होत नाही, अगदी व्यवस्थित येतं. तर ह्या ग्लूने जर चिटकवलं आपण तर आपल्याला आहे ना अजिबात म्हणजे एक इकडे तिकडंसुद्धा कापड होत नाही आणि थोडंसुद्धा असं झोळ येत नाही. तर ही ट्रिक आहे जी मी तुम्हाला सांगणार होते, तर ते तुम्ही नक्की यूज करा. अगदी व्यवस्थित असा डोळे झाकून म्हटलं तरी ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित येतो. तर मी पुढच्या भागाला म्हणजे अस्तरला ग्लू लावून घेतलेला आहे आणि थोडंसं सुकायला ठेवलेलं आहे, कारण एकमेकांना लगेच कापड एकमेकांना लगेच चिकटतं त्यामुळं. तर आपण हात वगैरे जरी ठेवला आणि जरी अस्तर जोडत असलो तरीसुद्धा मशीनवरती जोड हा येतोच. कारण काय होतं की वेलवेटचं कापड जाड असल्यामुळे वरती अस्तर ठेवल्यामुळं डायरेक्टच टिप मारताना कापड घसरतं. त्यामुळे ना शक्यतो अर्जंट जरी आला आणि जरी तुम्ही असा शिवला ना तरी अगदी व्यवस्थित येतो, काहीच अडचण येत नाही. तर मी नेहमी तरी हीच ट्रिक वापरते, अगदी म्हणजे काहीच टेन्शन येत नाही. तर पुढच्या भागाला मी म्हणजे अस्तरला ग्लू लावून घेतला आणि दाखवते बघा. मी ह्या पद्धतीने मी असं चिकटवून घेतलेलं आहे. अगदी आपले व्यवस्थित असे पार्ट झालेले आहेत तयार. तर आता पाठीची बाजू. तर पाठीला काय करायचं आहे, जो आपला पाठीचा गळा आहे ना तो अगदी व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. तर मी इथे ना पंचकोनी गळा घेतलेला आहे. तर आपल्याला ना बरोबर असं व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे अगोदर गळ्याची बाजू. आणि खाली जे आहे ना म्हणजे कमरेला, तर आपला टक्स आणि टक्स 4 इंचावर घ्यायचा आणि टक्सच्या पुढे ना फिटिंगच्या बाजूला अर्धा इंच असं वरती कट करून घ्यायचं, जेणेकरून फिटिंगला एकदम व्यवस्थित असं बसतं त्यामुळं. तर अगदी व्यवस्थित बघा. तर गळ्याच्या बाजूला अगदी आपण जे अस्तर जोडतो टिप मारतो ना त्या बाजूला बरोबर असा ग्लू लावून घ्यायचा आहे फक्त आणि फक्त तिथे. आणि कमरेच्या बाजूला तर फक्त आपल्याला दोन्हीकडंच ग्लू लावून घ्यायचा आहे, कारण आपल्याला आहे ना पलटी करायचं आहे. गळ्याला गळपट्टी किंवा कमरेची पट्टी जोडायची नाही आहे, त्याच्यामुळं आपल्याला पलटी करायचं असल्यामुळे ना फक्त गळ्याला आणि कमरेला ग्लू लावून घ्यायचा आहे. आणि मी वरून पीस उलटा ठेवून दिलेला आहे. अगदी व्यवस्थित ठेवायचा आणि एकदा असा चिकटला की मग सरळ करून घ्यायचे बरोबर. तर तुम्ही बघू शकता एकदम असं प्लेन आलेलं आहे. तर आपल्या ना पुढची आणि मागची बाजू अगदी व्यवस्थित अशी आपण चिकटवून घेतलेली आहे. तर थोडा वेळ सुकून द्यायचं आणि नंतर स्टिच करायला घ्यायचं. तर ते कसं करायचं ते मी सांगते आणि स्लीव्जला काहीही करायचं नाही आहे. तर आपण पाठीची बाजू बघू शकता. तर आपल्याला टिप मारायची आहे, ते पण फक्त जिथं आपण ग्लू चिटकवलेला आहे म्हणजे फक्त गळ्याला आणि कमरेच्या बाजूला अशी टिप देऊन घ्यायची आहे. तर दोन्ही बाजूला टिप मारून घ्यायची.
आणि टिप मारून घेतल्यानंतर जे एक्स्ट्राचं कापड आहे ना ते आपण व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. आणि पंचकोळी गळा आहे ना त्याच्यामुळे जे ते कोण आहेत ना छोटे छोटे असे डाच मारून घ्यायचे आहेत. आणि मग आता तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असं पलटी मारून घ्यायचं आणि आपण आहे ना दाबटीप देऊन घ्यायची. त्याच्यामुळे काय पटकन होणार आहे, कमरेला पण आपल्याला पट्टी जोडायची गरज पडत नाही आणि गळ्याला पण आपल्याला गळपट्टी करायची गरज पडत नाही. गळ्याला कमरेला दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि आता गळ्याला पण दाबटीप देऊन घेणार आहे. तर अशा पद्धतीने अस्तर जोडायचं आणि ब्लाऊज शिवायचा खूप छान येतो. आणि महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंग एक नंबर येतं. ते तुम्ही बघू शकताय, मी शिवते त्यावरूनच. तर आपली पाठीची बाजू पण अगदी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. तर आता टक्स टाकायचे आहेत. टक्स टाकताना पण आहे ना, जर आपण डायरेक्ट घेतलं तरी पण ते कापड वर खाली होतं, त्यामुळे टक्स व्यवस्थित येत नाही. तर जेवढा आपल्याला टक्स मारायचा आहे ना वरती, त्याच्यावरती टीप मारायची सरळ आणि मग डायरेक्ट टक्स टाकून घ्यायचा. तर अगदी व्यवस्थित येतो. तर दुसऱ्या बाजूला पण मी टक्स टाकून घेते त्याच पद्धतीने. आपली पाठीची बाजू झालेली आहे तयार. तर आता पुढची बाजू पण सेम तशीच करायची आहे. अगोदर अस्तर व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे. ग्लूने जरी चिकटलेलं असलं तरी पण एक आपण मोठी टीप मारून घ्यायची अशा पद्धतीने आणि मग एक्स्ट्राचं कापड कट करून टाकून द्यायचं. तर आता आपली पुढची बाजू पण तयार होते. तर सेम असाच तुम्ही ब्लाऊज शिवा, अगदी व्यवस्थित येतो. पेपर टाकायची गरज नाही किंवा बॉबिन, सुई, दोरा वगैरे काही म्हणजे नाही का असं कमी जास्त करायची गरज नाही आहे. डायरेक्ट आपलं ग्लू घ्यायचा आणि ग्लू व्यवस्थित असा चिकटवून घ्यायचा अस्तरला आणि मेन फॅब्रिकला आणि आपल्याला नेहमीसारखा ब्लाऊज नॉर्मल असा शिवायचा. अगदी व्यवस्थित येतो, फिनिशिंग छान येतं आणि जास्त टेन्शन राहत नाही की बाबा काय कमी जास्त चुकेल किंवा काय. तर नक्कीच असा ब्लाऊज शिवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली पुढची पण बाजू व्यवस्थित अशी झालेली आहे. तर बाहीला आता आहे ना दोन्ही बाजूला आपल्याला जोड द्यायचा आहे. तर सुरुवातीला आहे ना ब्लाऊज पिसाला व्यवस्थित असा जोड देऊन घ्यायचा आणि नंतर अस्तर ठेवून आपली बाही व्यवस्थित अशी जॉईन करून घ्यायची.
हुक वगैरे लावून घेतला तर तुम्ही बघू शकता कसा आलेला आहे ब्लाऊज. तर नक्कीच आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.